या निवडणुकीमध्ये आणखीन एक पार्श्वभूमी आहे, ती आहे मराठा आरक्षणाची। गेल्या काही दिवसांमध्ये पुन्हा त्या विषयाची आंदोलन सुरू झाली आहे। त्याचबरोबर सुप्रीम कोर्टामध्ये ही केस न्यायप्रविष्ट आहे। काय सांगाल याबद्दल? मराठा आरक्षणाचा विषय गेल्या 10 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये गाजतोय। त्याच्यावर अनेक आंदोलनं झाली, अनेक मोर्चे निघाले। मी सुद्धा मराठा मोर्चामध्ये सहभागी झालो। मुंबईचा मोर्चा असेल, पुण्याचा मोर्चा असेल, लोकसभेमध्ये प्रश्न मांडून लोकसभेमध्ये सभागृहाच्या बाहेर आंदोलन करणं वगैरे झालं असलं। सगळ्या समाजाला एकत्रित घेऊन कोणाचंही नुकसान न करता मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी सकारात्मक भूमिका आणि ठोस पावलं जी उचलली असेल तर फडणवीस, शिंदे आणि अजित पवार सरकारने केली। मला एक प्रश्न विचारायचा आहे की समोरचा जो उमेदवार आहे, माझ्या विरोधी उमेदवार, त्यांच्या पक्ष नेतृत्वानं किंवा त्यांनी स्वतः मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये काय भूमिका त्यांनी स्पष्ट केली? कधीच नाही। नेहमी संदिग्ध भूमिका, कुठलेही प्रश्न आले त्याला बगल देणं। मला सांगा, त्यांचे पक्ष प्रमुख जे आहेत, त्यांच्या पक्षाचे नेते जे आहेत, त्यांनी इतके वर्ष अमर्याद सत्ता असताना ह्या प्रश्नावर काय निर्णय घेतला, काय तोडगा काढला, करता येणं शक्य नव्हतं। ते झालं नाही। मग आज आम्हाला ह्या प्रश्नावर तोडगा विचारणं हा त्यांना अधिकारच पोचत नाही।